102 मध्ये घेतले नाहीत, सांभाळणारे यांना लोक हे सुद्धा सहआरोपी केले नाहीत. मात्र त्या दिवशी वाटणार की मराठ्यांची फसवणूक झाली. संतोष भायांचं कुटुंब उघडं पाडण्याचं काम आणि त्याला उन्हात बसवण्याचं काम हे फक्त सरकारनंच केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं. यातले आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात. आरोपी जे आहेत, फरार आरोपी जे आहेत ते पुण्यात सापडतात. वाल्मिक कराड देखील पुण्यात शहराला, इतर दोन जे प्रमुख आरोपी होते ते देखील पुण्यात सापडलेत. त्यांना आश्रय देणारा कोण आहे असं वाटतं आणि त्यांना अजूनही आरोप देखील नाही. काल आम्ही सुद्धा विचारलंय हे पुण्यातच कसं काय सापडते, हे पुण्यालाच कसं काय येते. कारण हे चोट्टे चाट्टे तिकडचे खिचे कापणारे हत्या करून इकडे पळून आले आणि इथं हे चोट्टे चोर राहतात. याचे खिसे काप त्याचे खिसे काप हे असेच जगत येत. आणि हे असले सांभाळायलाच नाही पाहिजे धनंजय मुंडे, हे असले सांभाळायला नाही पाहिजेत. कारण अशा जर हत्या व्हायला लागल्या, तुम्हाला वाटत असन आम्ही लई हत्तीसारखे लाकडं फोडणार आहेत, वेळ आली ना अवघड होईल. धनंजय मुंडेने हे साफ करायला पाहिजे. उलट हे पुरे लक्ष्मण हाकेंनी तुमच्यावरती आरोप केले की जरांगे पाटलांनी घुसायच्या भाषा करू नये, कुठे घुसायचं ते आम्हाला सांगा. जाय तिकडे त्याला नाही, मी नाही बोललो. कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही. कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही. मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही. मग ते वंजारीचे असू द्या, ते धनगरचे असू द्या, माळ्याचे असू द्या, दलित असू द्या, मुस्लिम असू द्या, नाही 18 बगड जातीला मी कधीच दुखवलेलं नाही. कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भाईला न्याय मागतो. मी जातीवाद करत नाही. आणि ते घुसायचं ते धनंजय मुंडे सांगितलं, त्याला दुसरं काही कामच नाही. आता ते बसलं लपून, आता सांगत याला फोन करून त्याला फोन करून, हे किरळ लागलेले नाही गिनीत. मी चितवणीखोर वक्तव्य करणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटले. चितवणीखोर वक्तव्य केलं तुम्ही म्हणून मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा असे म्हटले. आता काय चितवणी करे, माणसं मारून टाका म्हणू का आमची, कापा आणि मुंडके आमचे तोडून मुख्यमंत्र्याच्या हातात नेऊन दी, हे सांगावं. आमचे जर तुकडे पाडणार असले, ते लेकरू जर ढसा ढसा रडत असलं, संतोष भाईची पोरगी लाडकी बहीण म्हणतात, त्या लेकी बाई मुख्यमंत्री न्याय देत नाही का? आम्ही काय चितवणीखोर भाषण केले? ते त्या धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या द्यायला लागले, या धनंजय मुंड्याचे लोक. या धनंजय मुंड्याचं आतापर्यंत आम्ही नाव घेतलं का? आणि मोगम बोललो का? आणि तुझे लोक जर धडाधडा त्यांना कापायला लागले, धमक्या द्यायला लागले, आम्ही मराठी आहेत ना, मग आम्ही गप कसं बसणार? इथून पुढे जर तुम्ही त्याला त्रास दिला तर आम्ही जशात तसं उत्तर देणार. का म्हणू नये? आणि बाकीच्या ओबीसीच्या लोकांनी पण का म्हणू नये की त्या देशमुख कुटुंबावर अन्याय झालाय. आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या, आम्ही जातीवाद करणार नाहीत. का म्हणू नये? ओबीसीच्या नेत्यानं तुम्हाला ही रूढ पाडायची का? ओबीसीचा मेला की फक्त ओबीसीने जायचं, मराठ्याचा मेला फक्त मराठीने जायचं, मुसलमानाचा मेला फक्त मुसलमानाने जायचं, दलिताचा मेला की दलिताने जायचं, ही रूढ पाडायची का राज्यात तुम्हाला? ही जाती इतकी कट्टरता का दाखवायला तुम्ही? का दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आलात काय तुमचेच लोक? फक्त ह्या काही लोकांना जी खंड आहे ना, ही धनंजय मुंडेमुळे, हे धनंजय मुंडेने थांबविलं पाहिजे. हे बेकार होईल धनंजय मुंडे, हे बेकार होईल, हे होऊ देऊ नका. दोन समाजात अराजकता निर्माण होईल असे वक्तव्य तुमच्याकडनं केले जात असं सुद्धा म्हटले. अरे तुम्ही का पाहायलाच लागलेत माणसं अराजकता काय? आणखीन आम्ही शांतच आहेत. आम्ही आणखीन सांगत होतच, 3दा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून, तो लोकांना आवरेव म्हणून. तुम्ही दोघा बहीण भावाने आवरा म्हणून. हे लोक आवरत नाहीत. यांनी लय देवारा केला साहेब, तुम्हाला माहित नाही. इतका त्रास आहे, प्रत्येक जागेवर त्रास आहे. पुढची भूमिका काय? शांततेत तर मोर्चे सुरूच आहेत. नाही मग आता हे नाही थांबले, जसे तसे उत्तर द्यावाच लागतील ना. आपण राजीनामा दिला तर प्रश्न मिटणार आहे का? राजीनामे फिजीनामे आणखीन 50 की, पण ज्याच्यातला जरी सुटला, सुट्टी नाही. मुख्यमंत्री होय नाही तर मंत्री होय. मुख्यमंत्र्याला इशारा आहे का डायरेक्ट? आता मुख्यमंत्र्याला 3दा सांगितलं आतापर्यंत. भेटले का नाही? मी आज स्पष्टपणानं फोन करून त्यांना सांगणार आहे किंवा उद्या, हे चाललेला अतिरेक चांगला नाही. हे जातीय तेढ निर्माण करायला लागले. एवढा खून होऊन बी हेच आरोपीला संभळीत आहेत, हेच आरोपीला जीव घालतात. घटनेला 15 ते 20 दिवस झाले, मग मुख्यमंत्र्याशी तुम्ही बोलले का नाही? कारण की धस असतील ते मुख्यमंत्र्याला जाऊन भेटले, ते सोनवणे पण तुमचे खासदार ते भेटले, तुम्ही का नाही भेटलात? मग आमचे काय खासदार आहेत ते सगळे एकच येत. सोनवणे पण आता सगळे एकच येत. महाविकास आघाडी काय महायुती काय यांचं काय हे राजकारणी लोक आहेत. आमचा लढा सामाजिक आहे. ओके. तुमच्या मंचावरती आता राजकीय नेते म्हणजे काय याचा समाजाचा मंच आहे. त्याला नाव काय आहे? राजकीय सामाजिक सगळे या. मग हे सगळे येऊन चिटकत आहेत तिथं. हा, मग आता आम्ही लिखीन हाक दिली जाऊ नये. नाही तुम्ही जाणं योग्य आहे, आम्हाला त्याबद्दल दुमत नाही. त्यांनी येणं काय चुकीचं आहे?
मग एका तुम्हीच लेकाला म्हणता ना न्याय की ते देण्यासाठी- राजकीय व्यासपीठ मग तुमचीच भूमिका इथे डबल वाटते ना. अरे बाबा राजकीय ते मी त्या जटकावा बसलेलोच नाही. मग ते तुमच्याकडे येतात आहे का? अरे मी त्यांच्याकडे येत नाही, ते माझ्याकडे येत नाही. समाजानं बोलवलं मग ते व्यासपीठावर सगळेच जरांगे साहेब लेकीला न्याय देण्यासाठी जरांगे त्यांनी साहेब असावं की नसावं तुम्हाला काय वाटतं? त्यांनी असावं की नसावं? सगळ्यांनीच असायला पाहिजे. राजकीय की बिगर राजकीय? आता ते राजकीय म्हणून येतात, पण त्यांनी बिगर राजकीय म्हणून यावं त्याच्यात. महाविकास आघाडीनं पण आणि महायुतीनं पण. पाटील संतोष देशमुखचा खून होता, जवळपास महिना होत आला. वाल्मिक कराडचा त्यात सहभाग आहे की नाही हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. फोन करून दाखवलं म्हणतायत. आता जवळपास त्यातले सगळे आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत. चौकशीतून काय निष्पन्न झाले अजून काही स्पष्ट होत नाहीये. सरकार याच्यात काही लपवतंय का काय होतं नेमकं? लपू तर देणार नाहीत, मॅटर तर दबवू देणार नाहीत आणि जिरू पण देणार नाहीत. पण ते दाखवत नाहीत आपल्याला, ते म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला. विचारलं तर ते म्हणजे तुम्हाला उघड नाही पण करता. मग मुख्यमंत्र्यांशी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी याच्यात विचारलंय का? या बाबत काही बोललात लपवत का छपी सुरू आहे का काय मी वाटतं? बोलणार, मी मगाशीच सांगितलं, मी आता बोलणार. कारण जे दिसायला लागलं ना राज्यातलं चित्र की हा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला, शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचकायला लागलाय. काही तुम्ही नाही, मुख्यमंत्र्याला जाऊन त्याच्यामुळे भेटणार सांगणं की गरजेचं फोनवर आहे. बोलणार? तेढ निर्माण करायला लागले जातीय. हो पण फोनवर बोलणार की जाऊन भेटणार नाही फोनवरच मुख्यमंत्र्यांना? बोलून भेटायला ते आम्हाला गरीब लोकांना भेटत असते की त्यांना मोठमोठ्या टप्पू लागली. ठीक आहे. नाही पण ट्राय तर केली का तुम्ही? ट्राय तर करणार आहे का भेटायची? नाही भेटतील, पण मी फोन करणार. मला तरी आशा आहे की ते या घटनेला न्याय देतील आणि फोन बी उचलतील आणि सांगतील सुद्धा. काय झालंय फोनवर बोलणं मी सरळ सांगून देईन तुम्हाला. पण आम्ही त्यांच्याकडून आशा धरायली, कारण मराठा समाज त्यांच्यामुळे शांत आहे की ते म्हणलेलेच एकही आरोपी याच्यात सुटू देणार नाही. त्या शब्दावर आम्ही शांत आहे. ठीक आहे, चला, धन्यवाद. हे अरे वरती level नाही. मोर्चा मोर्चा मनोज जरांगे सध्या मोर्चाच्या ठिकाणून पुण्यातनं बोलत होते आणि त्यांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधला, सरकारवरती निशाणा साधल्याचं पाहायला मिळालंय. पुण्यात आक्रोश मोर्चाच्या संदर्भातल्या घडामोडी आपण पाहणार आहोत. तुर्तास वळूयात पुढच्या बातम्यांकडे. बातम्या पाहायच्यात सुपरफास्ट. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातल्या ग्रामपंचायती 9 जानेवारीलाच बंद राहणार आहेत. सरपंचांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेनं केली आहे. दरम्यान 9 जानेवारीला सरपंच देशमुखांना प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीतून श्रद्धांजली अर्पित केली जाईल. चीनमध्ये नव्या HMPV व्हायरसनं थैमान घातलंय. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सतर्क झालंय. भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्व अपडेट्स मागवलेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीही त्याच संदर्भात महत्त्वाची बैठक शनिवारी पार पडली आहे. चीनमध्ये पसरलेल्या कोरोनासारख्याच नव्या व्हायरसनं भारताचं टेन्शन वाढवलंय. लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी धोकादायक असणारा हा विषाणू केरळमधून संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच केरळच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, सौम्य ताप आणि जुलाब ही HMPVची लक्षणं आहेत. ही लक्षणं आढळल्यास काळजी घ्यावी असं सांगण्यात येत आहे. कोरोनासारख्याच असलेल्या या विषाणूच्या प्रतिबंधासाठी भारत तयार असला तरी त्याची काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलं, वयोवृद्ध तसंच ज्यांना दमा, अस्थमा यासारखे त्रास आहेत अशांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. नव्या विषाणूची लागण होऊ नये म्हणून आरोग्य विभागानं काळजी कशी घ्यावी यासाठी सूचना दिल्या आहेत. मास्क वापरा, सतत आपले हात स्वच्छ करा, इतरांशी संपर्क टाळा, परदेशातून येणाऱ्यांपासून 4 हात लांब राहा असं म्हणत लहान मुलांची विशेष काळजी घेण्यास सांगितलं गेलंय. चीनमध्ये पुन्हा एकदा 5 वर्षांआधीचीच कोरोनासारखी परिस्थिती दिसते. स्मशानभूमीतही रांगा लागल्या होत्या. हजारो माणसं उपचाराविना मरण पावत होती. अगदी तशीच परिस्थिती सध्या चीनमध्ये दिसतेय. आता चीनी रुग्णालयातील व्हिडिओ समोर आलेत. पंढरपूर जवळच्या उपरी गावात दलित स्मशानभूमीमध्ये स्थानिकांनी अतिक्रमण केलंय. स्मशानमुक्त करावं यासाठी दलित समाजाच्या वतीनं स्मशानभूमीतच 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं.
जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव जाणाऱ्या पामतेलाचा टँकर उलटलाय. अपघातामुळे टँकरमधील तेल मोठ्या प्रमाणावर महामार्गावर सांडलंय. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मिळेल त्या भांड्यातून तेल घेण्यासाठी गर्दी केली. वाशिम ते रिसोड मार्गावर हराळ फाट्याजवळ ट्रॅक्टर थेट नाल्यात कोसळलाय. या ट्रॅक्टरखाली एका तरुणाचा दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेनं तरुणाचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोककळा पसरली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून 5 दिवसांचं चोरलेलं बाळ शोधण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी सपना मराठे नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. दरम्यान बाळ चोरणारी ही महिला सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली होती. पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा केला जाणारा काळा बाजार आता उघडकीस आलाय. पैसे घेऊन वशिल्याचे दर्शन देणाऱ्या तोतया पुजाऱ्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंदिरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे काळा बाजार उघडकीस आला. यवतमाळच्या दिग्रसमधील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीमधील 44 कोटींच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी 7 पैकी 3 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींच्या 9 ते 10 प्रॉपर्टी पोलिसांच्या हाती लागल्या असून फॉरेन्सिक ऑडिट मागणीचा प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणानं वाहतूक पोलिसाला टेम्पो चालकाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. टेम्पोवर टाकलेल्या जुन्या पावतीच्या वादावरून सहाय्यक पोलीस फौजदाराला मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहेत. बदलापूरमधील कुख्यात गुंड महेंद्र उर्फ पप्पू बागुलला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली. पप्पूकडून 1 रिव्हॉल्वर आणि 6 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. त्याच्या विरोधात हत्या, खंडणी, चोरीसारखे 10 गुन्हे दाखल आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 कोटी रुपयांचं चरस जप्त करण्यात आले. या प्रकरणी बँकॉकवरून आलेल्या 2 प्रवाशांना अटक झाली आहे. हवाई गुप्तचर विभागानं ही कारवाई केली आहे. मुंबईत एकाच वेळी तब्बल 13 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. घाटकोपर पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्व आरोपी नालासोपाराच्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते. रायगडमध्ये या वर्षामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी 99% गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. दुसरीकडे गुन्ह्यांच्या वार्षिक आकडेवारीवरून घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालंय, तर खुनाचे गुन्हे मात्र वाढलेत. जव्हार मोखाडा परिसरात पुन्हा एकदा बालमृत्यू आणि माता मृत्यूने डोकं वर काढलंय. गेल्या 3 दिवसात 2 गर्भवती माता तर 1 गर्भाशयातील बाळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खासदार हेमंत सवरा यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात याच संदर्भात आरोग्य विभागाची बैठक पार पडली आहे. सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांवर बुलडोझर चालवलंय. या मोहिमेअंतर्गत सिडकोच्या जमिनीवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली आरसीसी बांधकामं, कच्ची बांधकामं, टपऱ्या, झोपड्या ही बांधकामं तोडण्यात आली. मुंबईतील वाढत्या अनधिकृत झोपड्यांच्या प्रश्नावरती उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय. मुंबईत गेल्या 30 वर्षात भयानक परिस्थिती निर्माण झाली. झोपड्या कैक पटींनी वाढल्याचं नमूद करत हायकोर्टानं सदर बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. सध्या मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील घरांच्या किमती गगनाला भिडल्यानं घर खरेदी करणं आता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असल्यानं दिसतंय. त्यामुळेच 2030 पर्यंत सरकारकडून लाखो घरं उपलब्ध होणार असल्यानं सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नाला चालना मिळू शकते. नवी मुंबई करवसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं कंबर कसली आहे. पालिकेनं डिसेंबर अखेरपर्यंत 5,569 कोटी 45 लाख रुपयांची तरतूद केली आहे. पालिकेनं 1,000 कोटी करवसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय. 2023 आणि 2024 या वर्षात जवळपास 121 कोटींना अधिक वसुली झाली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाची धुळीमुळे घुसमट होती. त्यावर क्रॅप गवत लावणं रामबाण उपाय ठरेल असं मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. मैदानातील धुळीमुळे हवेतील प्रदूषणाचा नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे ग्रास लाईन तयार केल्यास धूळ उडणार नाही असंही मत व्यक्त करण्यात आलंय. आणि आता बातमी माजी खासदार सुजय विखेंनी केलेल्या एका विधानाची आहे. महाराष्ट्रातले सगळे भिकारी शिर्डीत गोळा झाले. अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवण करतो
असं वादग्रस्त विधान सुजय विखे पाटलांनी केलंय. साई संस्थान प्रसादालयात दररोज मोफत जेवण दिलं जातं आणि त्यावरूनच सुजय विखेंनी हे वादग्रस्त विधान केल्यानं आता खळबळ माजली आहे. साई संस्थान प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करण्याची मागणी सुजय विखेंनी केली. विशेष म्हणजे साई संस्थानच्या CEO समोरच सुजय विखेंनी हे विधान केलंय. एक कोचिंग सेंटर 11वी आणि 12वीची ज्यांनी की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठेतरी MPSC पास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त शिर्डी आणि पंचकृषीसाठी आपण उघडलं पाहिजे. प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले. तुम्ही बिनधास्त निर्णय घ्याव, कोण काही करत नाही. हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक. कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आतमध्ये घेऊन त्याला थांबू. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. यवतमाळमध्ये गेल्या 2 वर्षांपासून हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं. यंदा तब्बल 3000 पेक्षा जास्त धावपटू आजच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. गोधनी रोडवरील जिल्हा क्रीडा मैदान ते करळगाव घाटातील वाघाई मंदिर इथपर्यंत ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत सर्वाधिक चिकनगुन्ह्याचे रुग्ण आढळलेत. गेल्या वर्षभरात तब्बल 735 रुग्णांची नोंद पालिका रुग्णालयात करण्यात आली आहे. हिमाचलमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. हवामान खात्यानं आज शिमला, किन्नौर, लाहौल आणि स्पिती, चंबा, कांगडा, कुल्लू आणि मंडी इथं बर्फवृष्टी आणि पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 7 जानेवारीपर्यंत सखल भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर 8 जानेवारीला हवामान निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. काश्मीर आणि चिनाब खोऱ्यात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक प्रवास टाळा असं आवाहन प्रशासनानं केलंय. सिडनी टेस्टमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागलाय. बॉर्डर गावस्कर सिरीजमधला 5वा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियानं 6 विकेट्स राखून जिंकला आणि तब्बल 10 वर्षांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. आता WTC फायनल ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिके खेळवली जाईल. पुणे लोणावळा मार्गावर कामशेत तळेगाव दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुलाच्या कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येतोय, त्यामुळे पुणे लोणावळा लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र आता लवकरच रेल्वेच्या नकाशावर दिसणार आहे. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्याचं 30 किलोमीटरचं काम पूर्णही झालंय. या कामाची पाहणी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांनी केली आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आणि आता त्या जागी कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. 1 जानेवारीपासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात या रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. मलंगड टेकडीला मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील निसर्गप्रेमी भेट देतात. या टेकडीवर फ्युनिक्युलर ट्रॉली सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मलंगडचा प्रवास करताना 2 तास लागायचे, मात्र आता फ्युनिक्युलर ट्रॉलीमुळे हा प्रवास अवघ्या 10 मिनिटांमध्ये शक्य होणार आहे. पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षा सेवेमुळे स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा मिळालाय. स्वस्त आणि सुकर प्रवासासाठी ई-रिक्षा सुरू झाल्यानं पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे. नियमित ई-रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्यांची संख्या वाढण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यात ऑटो रिक्षा परवान्याचं खुलं धोरण आहे, त्यामुळे मागील त्याला परवाना दिला जातोय. याचाच गैरफायदा घेणाऱ्या काही नोकरदार मंडळींविरोधात पुण्यात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. 31 जानेवारीपर्यंत परवानाधारक नोकरदारांनी परवाना कार्यालयात सादर करण्याची सूचना RTOनं दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळणार आहे. वायुदलाकडील जमीन नवीन जागेवर स्थलांतरित होण्यासाठी संबंधित कामांची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी दिले.
बातमी राजकीय वर्तुळातनं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांना धमकीचे फोन येऊ लागलेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवल्यामुळे दमानिया यांना धमकीचे फोन आलेत. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून दमानियांना धमकीचे फोन आल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. आता आम्ही शिकलेले पोरं मान्य करतो, परंतु भगवान बाबानंतर पाहिजे ते समाज पुरोधन झालेलं नाहीये. पण ते करायचं सोडून जर एक व्यक्ती लढत असेल, त्यांना तुम्ही असा मानसिक छळ करण्याचा जर प्रयत्न करतात, तुम्हीच माझा नंबर टाकलाय ना त्या याच्यावर, तुम्हीच टाकलाय की नाही? मी ते सांगितलं त्यांना, ताईंना सगळी भाषेत बोला म्हणून. हा, त्याच्या खाली काय लिहिलंय? त्याच्याच खाली काय लिहिलंय तुम्ही ते बघितलं का? कोणतं काय लिहिलं त्याच्या खाली, त्याच्यामुळे मी कॉल करतोय. हा, म्हटलं की ताई अगदी अगदी इथे बोलताना ताई म्हणता आणि तिथे फेसबुकवर टाकताना काय टाकलंय तुम्ही? म्हणून मी तुमचं नाव आता सेव्ह करताना ट्रू कॉलरवर टाकलं म्हणून मला नरेंद्र सांगळे दिसलं म्हणून तळपायच्या मस्तकाला गेली की तुम्ही भाषा काय लिहिता. इथे बोलताना तुम्ही मला ताई म्हणता आणि तिथे लिहिताना काय लिहिलंय? काय भाषा वापरली आहे तुम्ही? जरा डोकी ठिकाणावर आणा. पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. उत्तर भारतात धुक्यानं कहर केलाय. IMDच्या माहितीनुसार शनिवारी देशातील 7 विमानतळांवर 0 दृश्यमानतेची नोंद झाली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 400 उड्डाणांना उशीर झाला. याशिवाय 19 उड्डाणं वळवावी लागली आहेत. 45 रद्द करावी लागली. मुंबईकरांनी 2024 मध्ये महागड्या आणि आलिशान 1535 गाड्यांची खरेदी केली. मुंबईतील काही रस्ते खराब असून या गाड्यांची रचना चांगली असल्यानं प्रवास आरामदायी होतो. म्हणून या लक्झरी गाड्या खरेदी करण्याकडे मुंबईकरांचा कल दिसतोय. मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 खर्च केले जाणार आहेत. सध्या वर्सोवापर्यंत असलेल्या कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत करण्यात आलाय. त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसात घेऊन महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यात सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.